नमस्कार मित्रांनो. तर आज आपण मॅथमॅटिक्स या सब्जेक्टमधील एक पॉईंट डिस्कस करणार आहोत. तर मी पोद्दार NS शरद इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी पॉलिटेक्निक येड्रा. तर पुढच्याच एका स्लाईडमध्ये आता मी या ठिकाणी तुम्हाला एक क्वेश्चन देणार. त्या क्वेश्चनचा विचार करून आपण या चॅप्टर किंवा या पॉईंटबद्दल काय आपल्याला माहिती आहे याच्याबद्दल आपण कल्पना करू शकतो. क्वेश्चन असा आहे, 4 walls of your drawing room to be painted with synthetic color. Painter has given an estimate of paint required as 1 liter per square meter. How will you decide the required quantity of paint? या क्वेश्चनवरून तुम्हाला लक्षात आलं असेल, सपोज एखादी रूम असेल जी आपल्याला पेंट करायची आणि ती पेंट करण्यासाठी पेंटरनं सांगितलं आहे की 1 लिटरमध्ये 5 स्क्वेअर मीटर एवढा एरिया रंगवून होतो. तर आपल्याला पूर्ण बिल्डिंग किंवा ती रूम पेंट करण्यासाठी किती क्वांटिटी लागणार आहे पेंटची. त्याच पद्धतीने आपल्या डोळ्यासमोर एखादी इमारत येते, म्हणजेच या ठिकाणी आपल्याला जर या इमारतीला रंगवायचं असेल तर किती क्वांटिटी लागेल याचा आपण विचार करू शकतो. मग या सर्वाचं उत्तर कोण देऊ शकतं? तर या सर्वांचं उत्तर आहे ते म्हणजेच मेन्शुरेशन. तर मेन्शुरेशन म्हणजे काय? तर मेन्शुरेशन म्हणजेच मेजरमेंट ऑफ पेरिमीटर्स, एरिया अँड व्हॅल्यूम्स कम अंडर द टॉपिक ऑफ मेन्शुरेशन. म्हणजेच जे आपण पेरिमीटर म्हणजेच परिमिती, एरिया म्हणजे क्षेत्रफळ, व्हॉल्यूम्स म्हणजेच घनफळ जे काय मोजतोय ते सर्व या मेन्शुरेशनच्या टॉपिकच्या अंडर येतात. तर या मेन्शुरेशनचे 2 भाग पडतात. ते 2 भाग कोणकोणते? तर त्या मेन्शुरेशनमध्ये 2 भागमधला पहिला भाग येतो तो म्हणजेच प्लेन फिगर्स आणि दुसरा भाग म्हणजे तो येतो सॉलिड फिगर्स. आता प्लेन फिगर्स म्हणजे काय? तर या प्लेन फिगर्समध्ये आपण या ठिकाणी एरिया आणि पेरिमीटर आपण काढू शकतो. त्याच पद्धतीने सॉलिड फिगर्समध्ये आपण सरफेस एरिया आणि व्हॅल्यूम काढू शकतो. म्हणजेच एरिया आणि पेरिमीटर म्हणजेच काय? परिमिती आणि क्षेत्रफळ. तर त्या कोणकोणत्या आकृतीचे काढू शकतो? तर ट्रायंगल, त्याच पद्धतीने क्वाड्रिलॅटरल, पेंटॅगॉन, हेक्झॅगॉन, त्याच पद्धतीने सर्कल, सेमी सर्कल. म्हणजेच त्रिकोण, क्वाड्रिलॅटरल म्हणजे चौकोन, पेंटॅगॉन म्हणजेच पंचकोन, षटकोन, सर्कल म्हणजेच वर्तुळ आणि सेमी सर्कल म्हणजे अर्धवर्तुळ. आणि सरफेस एरिया आणि व्हॅल्यूममध्ये येतं सिलेंडर, त्याच पद्धतीनं कोन, त्याच पद्धतीनं स्फिअर. म्हणजे सिलेंडर म्हणल्यानंतर आपल्याला सर्वांना माहीत आहे सिलेंडर कशी आकृती माहीत आहे. कोन म्हणजेच आपण आईस्क्रीम खातो तो कोन आणि स्फिअर म्हणजे एखादा गोल किंवा चेंडू. ओके, मग या दोघांचा वापर आपण पुढच्या काही फॉर्म्युलांमध्ये बघत जाणार आहे आणि ते फॉर्म्युलेज आपण मेमोराईज करण्याचा प्रयत्न करणार आहे, कारण की भविष्यात वेगवेगळ्या एक्झाम्पलसाठी या फॉर्म्युलाचा आपल्याला वापर होणार आहे. तर त्याच्यामध्ये पहिलं बघूया ते म्हणजेच प्लेन फिगर्स. त्या प्लेन फिगरमध्ये पहिलं बघूया ट्रायंगल. त्या ट्रायंगलमध्ये आकृती आली. ट्रायंगल सर्वांना काढता येतो, 3 बाजू. या 3 बाजूमध्ये मी आकृती काढून घेतली, एक लंब टाकला आहे आणि त्या सर्वांना आपण नावं देतोय. त्रिकोण आहे ABC. तर ए कोणासमोरील बाजू स्मॉल ए, बी कोणासमोरील बाजू स्मॉल बी आणि सी कोणासमोरील बाजू स्मॉल सी. आणि हा जो लंब आहे ती म्हणजेच तुमची हाईट. तर या त्रिकोणाची पहिल्यांदा बघूया ती म्हणजेच परिमिती म्हणजेच पेरिमीटर. पेरिमीटर म्हणजेच तिन्ही बाजूंची बेरीज म्हणजेच P इज इक्वल टू A प्लस बी प्लस सी. आणि त्याच पद्धतीनं एरिया म्हणजे क्षेत्रफळ. क्षेत्रफळ कसं काढतो? तर आपण A इज इक्वल टू 1/2 बेस इंटू हाईट असं घेतो. आता या आकृतीचा जर विचार केला तर याच्यामध्ये बेस आहे स्मॉल ए, म्हणजेच आपण लिहू शकतो A इज इक्वल टू 1/2 A इंटू H म्हणजेच ट्रायंगलचा एरिया. आता त्यानंतर आपण हिरोचा फॉर्म्युला तुम्ही आठवला असाल, तर हिरोचा फॉर्म्युला कसा होता? तर A इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ S इंटू S मायनस ए, S मायनस बी, S मायनस सी, ज्याच्यामध्ये S म्हणजे असतं अर्धपरिमिती त्रिकोणाची, म्हणजेच A प्लस बी प्लस सी डिवायडेड बाय 2. पुढे बघूया पुढची आकृती. पुढची आकृती म्हणजेच इक्विलॅटरल ट्रायंगल. इक्विलॅटरल म्हणजे समभुज त्रिकोण, म्हणजेच तिन्ही बाजू समान. मग या तिन्ही बाजू समान असतील तर या त्रिकोणाला पहिल्यांदा नाव देऊया. त्या तिन्ही बाजू समान म्हणजे तिन्ही बाजू स्मॉल ए कन्सिडर केल्या तर त्यावरून परिमिती कशी येईल? तर तिन्ही बाजूंची बेरीज म्हणजेच P इज इक्वल टू 3 टाइम्स ए म्हणजे 3A. आणि त्याच पद्धतीनं एरिया कसा काढला जातो? तर एरिया इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ 3 डिवायडेड बाय 4 इंटू ए स्क्वेअर विच इज एरिया ऑफ इक्विलॅटरल ट्रायंगल. आता नंतर पुढची आकृती ती म्हणजे स्क्वेअर म्हणजे आपण मराठीतनं म्हणतो चौरस म्हणजे चारही बाजू समान. या चारही बाजू समान असतील तर त्या सर्वांना आपण नाव देऊया सगळ्या ABCD म्हणजे चौरस ABCD.
चारी बाजू समान आहेत याचाच अर्थ जर एक बाजू ए असेल तर बाकीच्या सर्व बाजू काय असणार आहेत, एच असणार आहे. त्यावरून पेरीमीटर कसे काढायचं, तर पेरीमीटर पी इज इक्वल टू 4 टाइम्स ए. त्याच पद्धतीनं एरिया म्हणजेच त्या बाजूचा वर्ग म्हणजेच एचा स्क्वेअर. म्हणजे या पद्धतीने तुम्ही एरिया आणि पेरीमीटर काढू शकता. अजून एक फॉर्म्युला जर विचारात घेतला तर जर तुम्हाला बाजू दिली नाही मात्र डायगोनल्स दिले ए सी आणि डी बी, तर त्याला आपण कन्सिडर करू, त्याचा पण वापर करून आपण एरिया काढू शकतो. तर एरिया इज इक्वल टू डायगोनल्सचा स्क्वेअर. म्हणजे एक कुठेही डायगोनल कन्सिडर करा, त्यांचा वर्ग करा, डिवायडेड बाय 2. मग यानंतर बघूया रेक्टँगल म्हणजेच काय, आयत म्हटल्यानंतर आकृती समोर आहेच. आकृतीचा विचार केला तर ही जी मोठी बाजू दिसेल त्याला आपण लांबी म्हणतो, म्हणजे एल कन्सिडर करूया. रुंदी म्हणजेच ब्रेड्थ म्हणजे बी कन्सिडर केलं. तर यावरून याची पेरीमीटर काय असू शकते, तर एल 2 वेळा येणार आहे, बी सुद्धा 2 वेळा असणार आहे, समोरासमोरील बाजू सारख्या. तर पेरीमीटर इज इक्वल टू 2 टाइम्स एल प्लस बी. समोरील दोन बाजू म्हणजे एल प्लस एल, बी प्लस बी म्हणजे 2 टाइम्स, म्हणजेच पी इज इक्वल टू 2 टाइम्स एल प्लस बी. एरिया इज इक्वल टू, तर एरिया इज इक्वल टू लेंथ इंटू ब्रेड्थ, लांबी गुणिले रुंदी. आणि त्याचा फॉर्म्युला शॉर्टमध्ये ए इज इक्वल टू एल इंटू बी. नेक्स्ट पॅरलोग्राम म्हणजे समांतरभुज चौकोन. या समांतरभुज चौकोनामध्ये आपण आकृती काढून घेतली, एक लंब टाकला, बेस म्हणजेच बी कन्सिडर केली, तिरकी जी उंची आहे त्याला आपण कन्सिडर केलं ए, त्याच पद्धतीने हाईटसुद्धा कन्सिडर केली एच. तर यावरून याची पेरीमीटर काय येईल, तर पेरीमीटर इज इक्वल टू पी इज इक्वल टू 2 टाइम्स ए प्लस बी. समोरासमोरील बाजू समान असणार आहेत म्हणून आली पी इज इक्वल टू 2 टाइम्स ए प्लस बी. याचा एरिया, तर एरिया इज इक्वल टू बेस इंटू हाईट, तळाचं क्षेत्रफळ गुणिले उंची, म्हणजेच ए इज इक्वल टू बी इंटू एच. आता याच्यानंतरची आकृती ती म्हणजे ट्रॅपेझियम म्हणजे समलंब चौकोन. या समलंब चौकोनामध्ये जर विचार केला तर दोन बाजू एकमेकांना पॅरलल असतात, समांतर असतात. त्यांना आपण नावं देऊया. सपोज वरची बाजू ए कन्सिडर करूया, या साईडची बाजू सी, नंतर बी आणि त्याच पद्धतीने डी. अशा या 4 बाजू बघत असताना ए आणि बी या पॅरलल आहेत म्हणजे समांतर आहेत. त्याच पद्धतीनं उभ्या अंतर म्हणजेच या दोघांच्यातलं दोन पॅरलल साईडमधलं जे काय डिस्टन्स आहे ते डिस्टन्स प्रत्येक ठिकाणी कॉमन असणार, त्याला आपण हाईट कन्सिडर करतो. तर याचं पेरीमीटर काढत असताना पेरीमीटर इज इक्वल टू ए प्लस बी प्लस सी प्लस डी, म्हणजे ह्या चारही बाजूंची बेरीज. आणि एरिया, तर एरिया इज इक्वल टू 1/2 इंटू सम ऑफ साईड्स ऑफ लेंथ ऑफ पॅरलल साईड्स, म्हणजे ज्या दोन पॅरलल बाजू आहेत त्यांची बेरीज गुणिले हाईट आणि त्याला डिवायडेड बाय 2, म्हणजेच ए इज इक्वल टू 1/2 ए प्लस बी इंटू एच. ओके. नेक्स्ट रॉम्बस म्हणजेच पतंगाकृती. पतंगाकृती म्हटल्यानंतर एक पतंग या ठिकाणी टाईप काढलेला आहे, त्या ठिकाणी त्याला आपण नावं देऊया. नावं देत असताना त्या बाजू ज्या काय कन्सिडर केल्या त्या कन्सिडर करूया. ही बाजू ए, त्याच पद्धतीने ही बाजू ए, नावं जरा इकडे तिकडे झालेली आहेत. ही बाजू ए आणि त्याच पद्धतीने ही बाजू ए. त्याच पद्धतीने या जर दोन बाजू जोडल्या तर ह्या झाल्या डायगोनल्स. त्याला आपण नाव देऊया, एकाला नाव दिलं D1, दुसऱ्याला नाव देतो D2, म्हणजे त्या डायगोनल्स. याचा जर विचार केला तर पेरीमीटर इज इक्वल टू 4 टाइम्स ए, 4 वेळा ए. हे नाव फक्त इकडं तिकडं जरासं सरकलं आहे त्यामुळं ते कन्सिडर करून घ्या. पी इज इक्वल टू 4 टाइम्स ए. एरिया इज इक्वल टू 1/2 इंटू प्रॉडक्ट ऑफ लेंथ ऑफ डायगोनल्स. दोन्ही डायगोनलचा गुणाकार करून त्याला 2ने भागणे, त्यासाठी आपण एरियामध्ये यूज करू शकतो. ओके. ते शॉर्टमध्ये 1/2 इंटू D1 इंटू D2. ओके. नेक्स्ट व्याकरण सर्कल म्हणजेच वर्तुळ. या वर्तुळामध्ये आपण आकृती काढली, त्या ठिकाणी सेंटरपासून लास्टपर्यंतचं अंतर म्हणजेच आपण कन्सिडर करतोय रेडियस म्हणजेच आर. तर त्या ठिकाणी आपण सर्कम्फरन्स म्हणजेच पेरीमीटर, फक्त त्याला आपण सर्कम्फरन्स म्हणू शकतोय, म्हणून सी इज इक्वल टू 2πr. आणि या ठिकाणी 2 वेळा आर कन्सिडर केल्यानंतर त्याला आपण डी घेतो म्हणजेच डायमीटर, म्हणून हा फॉर्म्युला सुद्धा तुम्ही यूज करू शकता, म्हणजेच डी इज इक्वल टू 2r तुम्ही घेऊ शकता. आणि एरिया काढायचा असेल तर तो एरिया आहे ए इज इक्वल टू πr², म्हणजेच आरचा वर्ग करून त्याला पायने मल्टिप्लाय करणे. ओके. तर पाय हे तुम्ही 22/7 घेऊ शकताय किंवा 3.14 सुद्धा घेऊन सोडू शकताय. वेअर आर इज द रेडियस. हा झाला सर्कल. आता सेमी सर्कल.
सेमी सर्कलचा विचार जर केला तर ह्या ठिकाणी सेमी सर्कल म्हणजे सर्कलच्या निम्म. जसं आपण पेरीमीटर आणि सर्कमफरन्स आणि एरिया बघितला ते फक्त आपल्याला निम्म करायचं. मग तो काढत असताना कसा येईल? सर्कमफरन्स इज इक्वल टू पाय आर प्लस 2r. म्हणजे टोटल हे किती झालं? पाय आर 2 पाय आर. हे टोटल किती झालं? हे पाय आर आणि ह्या साईडचं पाय आर म्हणजेच 2 पाय आर. परंतु आपण निम्म कन्सिडर केलं आहे म्हणून ते किती आलं? नुसता पाय आर. परंतु ही सुद्धा बाजू त्याच्यामध्ये ॲड करावी लागेल म्हणजेच आर प्लस आर. म्हणून या ठिकाणी फॉर्म्युला येतो पाय आर प्लस 2r. त्याच पद्धतीनं पाय आर प्लस डी हा फॉर्म्युला तुम्ही वापरू शकता. तर याचा एरिया कसा काढला जातो? तर पाय आर स्क्वेअर हे सर्कलचं झालं त्याच्या निम्म म्हणजेच काय असणार आहे? 1/2 पाय आर स्क्वेअर. ओके. याच पद्धतीनं जसं आपण प्लेन फिगर्स बघितले तसेच आता सॉलिड फिगर्स. या सॉलिड फिगरचा विचार केला तर पहिली आकृती ती म्हणजे स्पियर. स्पियर म्हटल्यानंतर चेंडू लक्षात येतो आपल्या सर्वांना मला लक्षात येतो. तर या चेंडूचं आपल्याला काय करायचं आहे? सरफेस एरिया. सरफेस एरिया कसा काढला जातो? तर तो काढला जातो 4 पाय आर स्क्वेअर या फॉर्म्युल्याचा वापर करून. आणि त्याच पद्धतीनं व्हॅल्यूम ऑफ स्पियर हा काढला जातो 4/3 पाय आर क्यूब. ओके. नेक्स्ट आर इज द स्पियर. आता नेक्स्ट डायग्राम बघूया. नेक्स्ट डायग्राम बघितली तर ती म्हणजेच कोन. कोनसाठीची आकृती काढून घेतली ज्याच्यामध्ये एच हाईट आहे, आर इज रेडियस. याचा वापर करून आपण आता या ठिकाणी त्याची सरफेस एरिया आणि व्हॅल्यूम काढणार. तर ह्या ठिकाणी ही जी तिरकी उंची दिली ज्याला आपण नाव दिलं यल. तर यल म्हणजे स्लॅन्ट हाईट. तर याचा सरफेस एरिया कसा काढला जातो? तर तो जातो पाय आर स्क्वेअर प्लस पाय आर एल. याच्यामध्ये यल ही स्लॅन्ट हाईट आहे, तिरकस उंची. आणि त्याच पद्धतीनं व्हॅल्यूम ऑफ ए कोन इज इक्वल टू 1/3 पाय आर स्क्वेअर एच. म्हणजे ह्या कोनसाठी आपण हे दोन फॉर्म्युले वापरू शकतो. नेक्स्ट डायग्राम येते ती म्हणजे सिलेंडर. या सिलेंडरच्या आकृती या पद्धतीनं आपण बघू शकतोय. याच्यामध्ये आर ही रेडियस म्हणजे वरच्या साईडला पण एक वर्तुळ होतं, खालच्या साईडला पण एक वर्तुळ होतं ज्यामध्ये रेडियस येते. आणि या ठिकाणी उभी येते ती म्हणजेच हाईट. तर याचा सरफेस एरिया कसा काढला जाईल? तर 2 वेळा पाय आर स्क्वेअर त्या ठिकाणी 2 पाय आर म्हणजेच काय? परिघ गुणिले त्याचा हाईट म्हणजे सरफेस एरिया येणार आहे 2 पाय आर स्क्वेअर प्लस 2 पाय आर एच. हा झाला सरफेस एरिया ऑफ सिलेंडर. त्याच पद्धतीनं व्हॅल्यूम कसा काढला जातो? तर पाय आर स्क्वेअर म्हणजे क्षेत्रफळ त्याला गुणिले हाईट कन्सिडर केलं तर त्या ठिकाणी येतं व्हॅल्यूम. हे करत असताना आर ही काय झाली? तुमची रेडियस झाली. अशा पद्धतीचे वेगवेगळे फॉर्म्युलेस तुम्हाला मेमोराईज करून भविष्यात डिप्लोमा लेवलला, इंजिनिअरिंग लेवलला आपल्याला हे वापरावे लागते. मग त्यासाठी हे फॉर्म्युलेज मेमोराईज करणं गरजेचं आहे. हे फॉर्म्युलेज मेमोराईज करा. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण काय करत जाऊया याची एक्झाम्पल्स बघत जाऊया. ओके. थँक्यू.